सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम. देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे. आजच्या मननासाठी मार्क याचा 4 अध्याय आणि 24 आणि 25 वचन या ठिकाणी आपण वाचूया. आणखी त्याने त्यास म्हटले, तुम्ही जे ऐकता त्याविषयी सावध राहा. ज्या मापाने तुम्ही माप घालता त्याच मापाने तुमच्या पदरी घालतील आणि तुम्हास अधिकही दिले जाईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे जे असेल ते देखील त्याचपासून काढून घेतले जाईल. या ठिकाणी येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे की आम्ही या जगामध्ये जगत असताना सावध राहिलं पाहिजे आणि परमेश्वराचं वचन आम्ही ऐकलं पाहिजे आणि जे आम्ही ऐकतो ते ऐकून त्याप्रमाणे चाललं पाहिजे, कृती केली पाहिजे. कारण येशू म्हणाला, ज्या मापानं तुम्ही माप घालता त्याच मापानं तुमच्या पदरी घालतील. म्हणजे देवाचं वचन सांगत आहे, ज्या मापानं तुम्ही द्याल त्याच मापानं तुम्हाला परत करण्यात येईल. जसं आम्ही जीवन जगणार आहे तसाच आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून येशू म्हणतो, तुम्ही ऐकता त्याबद्दल तुम्ही सावध राहा आणि जर तुम्ही चांगलं जीवन जगत आहे तर तुम्हाला चांगलं करत आहे तर तुम्हाला अधिकही दिलं जाईल, अधिक तुम्हाला आशीर्वाद मिळेल. कारण येशू ख्रिस्त म्हणतो, ज्याला दिलं जाईल त्याला जो देणार आहे त्याला दिलं जाईल आणि ज्याला नाही ते असेल नसेल ते देखील त्याचपासून काढून घेतलं जाईल. आणि म्हणून आमचं जीवन हे चांगलं असलं पाहिजे की जेणेकरून आम्हाला अधिक आणि अधिक आशीर्वाद मिळेल आणि आमचा आशीर्वाद काढून घेतला जाऊ नये म्हणून आम्ही चांगलं जीवन जगूया, चांगलं काम करूया आणि देवाचं गौरव करत राहूया. आणि आम्ही जे काही करतो त्याकडे देखील आपण लक्ष देऊया. आपण प्रार्थना करू. पवित्र देवा, आजचं वचन ज्याने ऐकलं पाहिलं त्या सर्वांना प्रभू तुझा आशीर्वाद दे. त्या सर्वांची प्रभू तू काळजी घे. त्या सर्वांचं प्रभू तू तारण कर आणि प्रत्येकाचं काम आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडव. आणि परमेश्वरा, तू किती चांगला देव आहेस, तू किती महान परमेश्वर आहेस हे सर्वांना तू दाखवून दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्ष घडव. आज दिवसभर तू आमच्या संगती राहा आणि आजचा दिवस सर्वांना आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा, आशीर्वादाचा आणि आशीर्वादानं आशीर्वादित सर्वांना तू कर. येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा एक. आमेन. माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही पाठवा. नक्कीच मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून उत्तर देईल. त्याच पद्धतीनं माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा, म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल, पाहायला मिळेल आणि त्याद्वारे तुम्ही देवाचं गौरव कराल. आमेन.